सोनम वांगचुक हे आंदोलनाचे नेते आहेत. सरकारनं त्यांना जबरदस्तीनं इस्पितळात घेऊन गेले. त्यांचं असं म्हणणं आहे की हा देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे. हे आपल्याला मान्य आहे का? असं आहे की पहिलं स्वातंत्र्य दुसरं स्वातंत्र्य असं करण्यापेक्षा मी म्हणेन हा स्वातंत्र्य टिकवण्याचा लढा आहे. आपण स्वतंत्रच आहोत, पण ह्या स्वातंत्र्यावरती जर कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पाश आवडले जाण्याच्या आधी तोडणं, म्हणून हे स्वातंत्र्य ही टिकवण्याची लढाई आहे. हे जरी आपण टिकवत असाल तरी आपण एक प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख आहात आणि प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष, मग विरोधी पक्ष, मग राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील, ते राजकारणाचा विचार नक्कीच करतात याचे पुढले परिणाम काय होतील. हे आंदोलन सुरू असताना तुमच्यासमोर निवडणुकांचा विचार आहे का? कारण लोकसभा असतील, विधानसभा असतील, अजून 2.5 वर्ष आहेत. 2.5 वर्ष या आंदोलनाची धग तुम्ही टिकवू शकाल? पण तोपर्यंत मग अशी मुलं जाताना बघत बसायचं, पेपर फुटताना बघत बसायचं, मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना बघत बसायचं? 2.5 वर्ष तुम्ही काय करणार आहात? समजा उद्या सरकारनं आंदोलन थंड केलं, हे करू देत. उद्या नरेंद्र मोदी एखाद्या मंदिरात जातील, तपाला बसतील, तपश्चर्या करतील, बाहेरून म्हणतील मी प्रायश्चित घेतलं, आणि परत अंधभक्त टाळ वाजवायला लागतील. नाही, आता म्हणून म्हटलं ना की शेवटी आपण कशासाठी जगतो हा विचार जनतेने केला पाहिजे. जर मी जनतेसाठी लढत असेन तर मी निवडणुकीचा विचार न करता मुलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती आलं पाहिजे किंवा त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. आता आपण आपलं काम करावं, हे आंदोलन थंड व्हावं म्हणजे कसं की चांगल्या पद्धतीने मिटावं, अशी माझी आजसुद्धा इच्छा आहे. मला असं नाही वाटत की या देशामध्ये दंगे धोपे व्हावेत, ह्या देशात हिंसाचार व्हावा, असं मला अजिबात वाटत नाही. या मुलांच्या मागणीकडे तुम्ही माणुसकीच्या नजरेने बघावं, त्यांच्यासोबत जाऊन बसावं, बोलावं आणि आंदोलन संपवावं. बघू पुढच्या वेळेला 2 वर्षांनी जे विषय असतील ते राजकीय विषय राजकारणात घेऊ. पण मुलांचं आयुष्य पणाला लावून तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही पापी आहात. मला माझ्या राजकारणासाठी मुलांची जीव नाही घ्यायचे. शिवसेना 60 वर्षाची झाली आणि या 60 वर्षामध्ये शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली आणि ती सगळी आंदोलनाचा केंद्रबिंदू हा तरुण वर्गच होता. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा पक्षाची स्थापना केली तेव्हाही ते तरुणांचेच नेते होते. या देशातल्या तरुणांमध्ये ती शक्ती परिवर्तनाची अजूनही आहे असं आपल्याला वाटतं का? हो, ती दिसते. कारण शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की शरीर थकत जातं, वय वाढत जातं, पण ज्या दिवशी तुम्ही मनाने थकाल, मनाने वृद्ध व्हाल, तेव्हा तुम्ही संपलात. तुमचं वय हे निसर्गाचं आहे, पण मनाचं तारुण्य टिकवणं, आणि तारुण्य म्हणजे काय की आत्ताच्या मुलांबरोबर त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. त्या जर का तुम्ही समजून घेत असाल तर तुम्ही त्यांचे नेते होऊ शकाल. नाहीतर तुम्ही तरुणात पण त्यांना समजूनच घेत नाही तर काय उपयोग आहे तुमच्या वयाचा? उद्धवजी, अजून एक महत्त्वाचा विषय या देशात सध्या नव्हे तर जगभरातल्या हिंदूंमध्ये खास करून हा चर्चेला जातोय किंवा त्याविषयी पण प्रचंड संताप आहे. तो म्हणजे अयोध्येमध्ये जे राम मंदिर उभं राहिलं, अनेकांच्या बलिदानातून, त्यागातून, संघर्षातून, त्या राम मंदिराच्या दानपेटीच्या 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या. राम मंदिरामध्ये देणग्यांचा अपहार झाला आणि हा अपहार जवळजवळ 13,000 कोटीचा आहे. प्रत्यक्ष रामाची किंवा राम मंदिराची ही लूट जेव्हा समोर आली किंवा आत्ता त्याच्यामध्ये सुद्धा लोक संताप व्यक्त करतात, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? राम मंदिर लुटलं गेलं. आता ह्या सरकारने फोडाफोडी नाही, हे मोगलांनी मंदिर लुटलंय का असं मी विचारतो परत. नाही, आता नीटचे पेपर आणि मंदिराची दानपेटी हे मोगलांनी लुटले, पाकिस्तानने लुटले का नेहरूने लुटले? पेपर कोणी नेहरूने फोडलेत का? दानपेटी नेहरूने फोडले का? आता ह्यांचा मुखवटा गळून पडतोय. ही दोन्ही जी पापं त्यांची आहेत, म्हणजे ज्या मंदिराच्या नावाने ह्यांनी मतं मिळवली ती दानपेटी हे फोडतात, मंदिर लुटतायत. ज्या तरुणांना भविष्याची स्वप्न दाखवून मतं मिळवली त्या तरुणाईला तुम्ही चिरडतायत. ह्या दोन्ही गोष्टी ह्या भाजपच्या नासलेल्या सडलेल्या वृत्तीचं एक प्रतीक आहे. आणि केवळ राम मंदिर लुटलं नाही जाते,
केदारनाथ मंदिर लुटले गेल्याच्या बातम्या आहेत, बद्रीनाथमध्ये चोरी झालेली आहे, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे, अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे, इतर अनेक ठिकाणी घोटाळे झाले असतील जे अजून लक्षात नाही आलेलं. हिंदुत्व म्हणजे या देशामध्ये मी मध्ये असं म्हटलं होतं की युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती अधिक जास्त बोकाळलेली आहे. ही सगळी बुवा शक्ती भाजपच्या हिंदुत्वात सामील झालेली आहे. हो, त्याच्यामुळे ह्या बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला किंमत द्या, ती तुम्हाला तारेल. बुवा काही करू शकत नाही तुम्हाला. जंतर मंतर, ते जंतर मंतर वेगळे, हे जंतर मंतर वेगळे. हे जंतर मंतरनी कारभार नाही करू शकत तुम्ही. ते जंतर मंतर आता उतरले लोकांवरची. ना हा मंदिर लुटीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतोय? अतिशय गंभीर आहे, कारण तुम्ही शेवटी मग कोणत्या आधारावरती सत्तेत आलात? आज जे आम्हाला अनाहूत सल्ले दिले जात आहेत, मंदिर लुटीचं राजकारण करू नका, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला राजकारण करू नका सांगणार आहे? हिंदुत्वावर सल्ले देतात. हिंदुत्वावरती सल्ले देतात. तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामात तुम्ही ढवळाढवळ नाही करायची, आम्ही तुमच्या कामात करतो. आणि मग मंदिराचं राजकारण म्हणजे मला आठवतंय की ज्या हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांचं मतदानाचा अधिकार बाळासाहेबांचा काढून घेतला होता. त्यांना ते निवडणूक कधीच लढवणार नव्हते. निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता. भोगतंय कोण आज? बाबरी पाडल्यानंतर शिवसैनिकांवरती केसेस झाल्या होत्या. कोण भाजपवाला होता त्याच्यात? तेव्हा तर जबाबदारी यांनी टाळली होती. बरं, राम मंदिराचा निर्णय हा कोर्टाने दिलाय, मग का तिकडे तुम्ही बसलात? राष्ट्रपती का नव्हत्या? मग ते सगळं चांगलं आहे ते तुमचं, आणि जे वाईट आहे ते पाकिस्तानचं. ह्याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला फसवलंत, धर्माच्या नावाने मतं मागून फसवलंत. चांगली भविष्याची स्वप्न दाखवून तुम्ही आम्हाला इतिहासात नाही पुराणात नेलं. लोकांनी तुम्हाला मतं दिली होती ती उज्ज्वल भविष्यासाठी. अच्छे दिन आएंगे, कुठे आहेत अच्छे दिन? अच्छे दिन मंदिर लुटणाऱ्यांना आलेच ना. या पैशातून आमदार खासदार विकत घेतले असं लोक आता चेष्टेने म्हणायला आता लागले. पेट्रोलमध्ये भेसळ करायला लागला तुम्ही, इथेनॉलची. गाड्या बिघडतायत. कष्टाने कमाई करून जी गाडी घेत आहेत, स्कूटर घेत आहेत, त्यांच्या गाड्या बिघडत आहेत. त्यांना जबाबदार कोण? बरं, ते भेसळयुक्त पेट्रोल वापरून ज्या रस्त्याने जात आहेत त्याच्यात 200 वर्ष खड्डे पडणार नव्हते, ते आता पूल पडत आहेत. खड्डे तर सोडा, पूल पडत आहेत. नाही, तुम्ही आता राम रक्षा आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण राम रक्षा करणं हे आमचं काम आहे. हां. राम रक्षा बोलणं हे आमच्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे. ते काम त्यांच्यावरती सोपवलेलं आहे. रामाचं संरक्षण तुम्ही करायला निघालेलं आहात. ह्याच्यावर एक टीका होते आहे की रामाचे संरक्षण करणारे तुम्ही कोण? तुम्हाला अधिकार दिला कोणी? आम्ही राम बघतो. स्पष्ट बोलायचं, राम काय तुमच्या बापाचं आहे? बापाचं आहे का? राम आमचा सगळ्यांचा आहे. आणि तुम्ही रामाच्या आडून पाप करताय. आम्ही राम रक्षक आहोत, आम्ही रामाचे रक्षक आहोत. जो राम आम्ही आमची रक्षा करण्यासाठी म्हणून त्याचा धावा करतो. आज मग ह्यालाच तर कलियुग म्हणतात. उद्धव साहेब, आपण जी राम रक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून केली आणि एकदम तुम्ही नागपूर निवडलं. एकदम नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे ना. म्हणजे नागपूरला गेल्याचं अनेकांना नाही. आता मला काय झालं, आपल्याकडे ना शब्दखेळ करणारे खूप आहेत. आता त्याच्यावरनं सुद्धा मला मुख्यमंत्री म्हणाले की यांना रामरक्षा पाठ नाही आहे. नाही मला पाठ, पण म्हणून मी काय यांच्यासारखं टेलिप्रॉम्प्टर लावून रामरक्षा म्हणू? मला माझ्या मनाची जी काय गोष्ट आहे ती बोलता येते ना न वाचता. पण मी रामरक्षा करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलेलो आहे. आश्चर्यकारकरित्या या राम मंदिर लुटीचा विषय काँग्रेस पक्षानं उचलून धरला, समाजवादी पक्षानं उचलून धरला, इतरसुद्धा अनेक राजकीय पक्षांनी या विषयाला महत्त्व दिलं आहे राष्ट्रीय स्तरावर. हा एक तुम्हाला बदल दिसतोय का विचारसरणीत होत असलेला? हळूहळू लोक असेल, माझ्या विचारात तर काय बदल नाही झालेला. मी पहिल्यापासून आमचं हिंदुत्व जे माझ्या आजोबांपासून चालत आलेलं आहे, माझ्या वडिलांपासून आलेलं आहे, बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, तेच हिंदुत्व घेऊन मी पुढे चाललेलो आहे. आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वामध्ये ही एक गोष्ट होती राज्यकारभाराच्या दृष्टीने. ते आता व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत की जर का आपलं सरकार असताना मोर्चे आले तर एका मर्यादेच्या इकडे तुम्ही अडवा, पण त्याच्यानंतर त्यांच्यावरती लाठी नाही उगारायची. सामोरे ज्या विषयाशी संबंधित तो मोर्चा असेल त्या विषयाचा मंत्री त्यांना जाऊन भेटेल आणि त्यांना विचारेल, मायबाप जनव बोला, काय पाहिजे, समजवा त्यांना, त्यांचं काय पाहिजे ते ऐका, हवं नको ते त्यांना नीट विचारा. हे आमचं हिंदुत्व आहे. तिकडे राम मंदिराच्या दानपेट्या लुटल्या, मतपेट्या लुटल्या. दानपेट्या लुटल्या. नाही, इतर निवडणुकीत पेट्याही लुटल्याच, म्हणजे सगळंच लुटलं. आणि महाराष्ट्रात आपल्या 6 खासदारांवरती दरोडा पडला. याकडे तुम्ही कसं पाहता?
मी मगाशी म्हटलं ना की ह्यांना कारभार चालवता येत नाही आहे आणि चालवायचा नाही आहे. यांना सत्ता कशासाठी पाहिजे हेच कळत नाही आहे. सत्ता कशासाठी एवढी संपूर्ण, म्हणजे तुम्ही सत्तांध आहात. सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक लढणं राजकारणामध्ये आहेच, त्याच्यात काही गैर नाही आहे. पण तुम्हाला लोकांनी मतदान केल्यानंतर त्याही पलीकडे जाऊन तुम्ही फोडाफोडी करताय. बरं, फोडाफोडी करून तुम्ही पेपर पण फोडताय, दानपेट्या फोडताय. मग कशाला मतदान? तुम्हाला बहुमत पाहिजे. बहुमत आहे ना, सरकार आहे. 12 वर्ष तुम्ही पंतप्रधान आहात. आता 12 वर्षात जवळपास मधली माझी 1-2.5 वर्ष सोडली तर त्यांचंच सरकार चाललेलं आहे गद्दारीच्या जोरावर. सरकार जे आहे केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल, हे विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवू पाहत आहे. विरोधी पक्षांना काही कामच ते ठेवायचं नाही. बोललेच आहेत ना, त्यांचे नड्डा वगैरे तेव्हा बोललेच हो. होते. तुम्ही आमदार खासदार निवडून आणायचे आणि भाजपनं किंवा मिंध्याने ते पळवायचे किंवा विकत घ्यायचे, असं त्यांनी एक धोरण ठरवलेलं दिसतंय. ते जरी असलं, म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना, आपला जो प्रश्न होता की राजकीय पक्षांवरचा लोकांचा विश्वास उडाला का, तर लोकांना यांना धडा शिकवायचा आहे की तुम्ही फोडून फोडून काय फोडाल. आम्ही तुमच्या विरोधात मतदान करून दिलेले आमदार नगरसेवक खासदार फोडत असाल तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकतो, उकडून टाकतो देशातून तुम्हाला. म्हणून या एका निश्चयाने लोक जनता रस्त्यावरती उतरले. कारण हे जे तुमचे विरोधक काय टीका करतात तुमच्यावर की ठाकरेंना त्यांचे खासदार सांभाळता येत नाहीत. तुम्हाला तुमचा कारभार कुठे सांभाळता येतोय? तुम्हाला कारभारच करता येत नाहीये. आणि आज गृहमंत्री तरी कुठे आहेत? दिसत आहेत कुठे? नाहीच ना. महाराष्ट्रात पण नाही, देशात नाही. पण नाही आहेत. मुला मुलींवरती अत्याचार करणारं सरकार. दिल्लीचं गृह खातं आहे कोणाकडे? जर का नीट पेपर फुटीवरनं धर्मेंद्र प्रधानांचं अपयश आपण मानलं आणि त्यांचा राजीनामा मागतोय, तर या मुलींवरती विचित्र पद्धतीने लाठीमार करणाऱ्या गृहमंत्र्याचा सुद्धा राजीनामा मागितला पाहिजे. हा जो राजकारणाला गद्दारीचा रोग जडलेला आहे, फार खोलवर तो कॅन्सर वाढत गेलेला आहे, हा कसा संपेल? त्याच्यासाठी तर या विष्णूचा अवतार उतरलाय रस्त्यावर. हा विष्णूचा अवतार आहे. अशा प्रकारच्या राजकारणाची आपण कधी कल्पना केली होती का? गेल्या काही दिवसापासून येत होती. जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला. आता ह्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, शिवसेनेचं नाव आणि निशाणी ही गद्दाराला दिली. निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताच्या बापाला नाही. तो मी मानायला तयार नाही. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते बदलण्याचा अधिकार ह्या देशात कोणालाही नाही आणि तो मी ऐकणारच नाही, मानणारच नाही. तेव्हा शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना द्या, नाव द्या आणि त्यांना काय तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, विमान द्या राफेलचं निशाणी म्हणून, चालेल मला. याला न्यायालय किती जबाबदार आहेत? आता मधल्या काळामध्ये सगळेच म्हणतात ना की न्यायालयाने, म्हणजे हेच आत्ताचे जे सरन्यायाधीश आहेत तेच म्हणाले की न्याय नाकारणं म्हणजे न्याय नष्ट करणे, डिस्ट्रॉय करणे. कारण आता नवीन केस झाली आमची 6 खासदारांची. हो, तेच मी विचारतो. अजून पहिला निकाल लागायचा आहे आणि दुसरी केस चालू झाली. या सगळ्याचा निकाल, पहिल्याचा निकाल लागत नाही. या सगळ्याचा निकाल आता ही जनता लावेल. हा जो पैशाचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला आहे, हा इतका पैसा येतो कुठून? 50-50 कोटीला जर आमदार खासदार विकले जातात. 50 कोटी लहान रक्कम नाही आहे उद्धवजी, तुम्हालाही माहिती आहे. हा पैसा एवढा कुठून येतो? का मिसिंग लिंकमधून येतो की खड्ड्यातून येतो? का घरी छापतात? की घरी छापतात? का पाकिस्तानातून येतो? नाही, हे एकदा लोकांना कळलं पाहिजे. तुमचं काय माहिती, हा पैसा येतो कुठून? सरकार बदलल्यानंतर पहिला शोध तोच लावावा लागेल. हा पैसा आला कुठून आणि गेला कुठे? कारण हे फार फार वाईट चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही काही करा, मी तुम्हाला विकत घेऊ शकतो, ही मस्ती फार वाईट आहे. पण महाराष्ट्रात बदल घडतील असं वाटतं भविष्यात आपल्याला? माझं म्हणणं आहे की देशातच बदल होईल. बरं, एकतर भाजपने तुम्ही आशावादी आहात? एकतर भाजपने स्वतःला बदलावं, नाही तर देश त्यानं बदलेल. राज ठाकरे महापालिकेत तुमच्याबरोबर होते, नंतर ते फार दिसले नाहीत. पुढल्या घडामोडीमध्ये रविवारी आम्ही आहोत नाही. हां, अच्छा, आपण मोर्चा काढताय. विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील किंवा महाविकास आघाडी असेल,
इंडिया ब्लॉक काय म्हणत आहे? इंडिया ब्लॉक सध्या ब्लॉक झालेलं आहे. पण ब्लॉक जर झाला असलं तरी तुमच्यासारखे नेते त्या ब्लॉकमध्ये आहेत. आमचा प्रयत्न सुरू आहे. झुरळ जनता पार्टीचं भविष्य काय? बघा, शेवटी ही एक आंदोलनाची ठिणगी आहे. तुम्ही असं समजू नका लगेच की झुरळ जनता पार्टी निवडणूक लढवेल, कॉक्रोच जनता पार्टी सत्तेवर येईल. शेवटी ती आज मुलं आहेत. ते एका उद्वेगाने रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांना कॉक्रोच म्हटल्याचा एक त्यांना भयंकर राग आलेला आहे. तो राग आत्ता व्यक्त होतोय. लगेच त्यांनी ते देशात काय राज्य करतील, काय करतील, हा पुढचा विषय आहे. ते त्यांना ठरवू द्या. पण आत्ता मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. नाहीतर हे जे बसलेत, ज्यांना मी माझ्या रविवारच्या भाषणात सत्तेला चिकटलेल्या आणि लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिडी म्हणतोय, हे सगळं रक्त शोषून घेतील आणि मग आपल्याला कोण वाचवणार नाही. शिवसेनेच्या राजकारणाची पुढली दिशा काय आहे? पुढली दिशा जे आहे त्याच दिशेने वाटचाल करणं, न थकता न थांबता. कार्यक्रम काय आहे? तरुणांच्या मागे उभं राहत आलेलं आहे आणि जसजसे विषय येतील तसतसं योग्य अयोग्य करत त्यांच्यासोबत राहणं. नुकताच तुम्ही 6 जिल्ह्यांचा दौरा केलात आणि तो फार मोठा दौरा होता. तुम्ही नागपुरात सुद्धा जाऊन आलात. हो, तुम्ही दिल्लीत काल जाऊन आलात आणि जंतर मंतरच्या हजारो आंदोलकांना भेटलात. मला जिथे जिथे जाणं आवश्यक वाटेल तिथे मी जाणार, लोकांना भेटणार, मी जाणार. रामरक्षा आंदोलन चालूच राहणार. रामरक्षा आंदोलन चालूच राहणार. याचं कारण असं की कदाचित मला अशी आता भीती वाटते की ह्या प्रकरणाचा एक काय खोटा तपास केला जाईल. काही जणांना उगाचच लटकवलं जाईल, बाकीच्यांना क्लीन चिट देऊन ह्या विषयावरती पांघरून टाकण्याचा प्रकार होईल आणि पुन्हा त्या पांघरुणाखालनं चोऱ्या चालू राहतील. तर तिकडे पूर्ण पारदर्शकपणाने तपास तर झाला पाहिजे, पण पुढची जी काही सिस्टीम ज्याला म्हणतो ती पारदर्शक असली पाहिजे. म्हणजे आणि म्हणून माझा एक असा विचार आहे, आता ते सगळ्यांनी मान्य करणं, ज्यांचं नाव घेतो त्यांना पण ते मान्य असलं पाहिजे की हा सगळा मंदिर लुटीचा तपास हा निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या माध्यमातून आपण बोललात त्या कारण ते अत्यंत निपक्षपातीपणाने याचा तपास आणि न्यायनिवाडा करू शकतील असं मला वाटतं. आता हा विषय त्यांचा आहे आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा आहे. आपण हिंदुत्वाचे चौकीदार म्हणून काम करू इच्छिता असं मला वाटतंय. नाही, इकडे चौकीदार कोणी नाही आहे. कारण आता तो चौकीदार हा शब्द फार बदनाम झालेला आहे. कारण तिकडे राम मंदिरामध्ये सुद्धा चौकीदार असताना सुद्धा चोऱ्या झाल्यात. त्याच्यामुळे बाबा मी जसा आहे, मी देशभक्त हिंदू आहे, त्याच्यामुळे मी आहे तसंच मला राहू द्या. बोलण्यासारखं खूप काही आहे, पण माझं सगळ्यांना एक आवाहन आहे की आत्ताच आपण जागे झाला असाल तर ह्या तरुणांच्या पाठीशी उभे राहा. कारण हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आत्ता जर का तुम्ही शांत राहिलात तर उद्या तुम्ही जगू शकत नाही. म्हणून आपण जिथे कुठे असाल, जे जे काय करता येणं शक्य असेल ते या देशासाठी जरूर करा. एवढंच माझं सगळ्यांना आहात तिथून लढा. तिथून लढा. पक्षाच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन देशासाठी लढा. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. देशामध्ये कालपर्यंत भयान शांतता होती. इतकी शांतता की या देशामध्ये जिवंतपणा आहे की नाही असं एक वातावरण होतं, ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणू शकता. पण अचानक एक वादळ या देशामध्ये निर्माण झालं आणि त्या वादळाचा केंद्रबिंदू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरापासून अर्धा किलोमीटरवरचं जंतर मंतर. देशातल्या तरुणांच्या विद्रोहाचं ते केंद्र बनलं, संतापाचं केंद्र बनलं आणि या वादळामुळे सारा देश आज ढवळून निघाला, पेटून निघाला. आणि ह्या वादळापुढे या देशातले चाणक्य म्हणून घेणारे नेते, विष्णूचे अवतार म्हणून घेणारे नेते हे निष्प्रभ ठरले. याच्याबरोबर दुसरं एक वादळ निर्माण झालं, ते म्हणजे राम मंदिर. अयोध्येतलं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिराच्या लुटीचा विषय हा सुद्धा तेवढाच गंभीर आहे. या दोन्ही विषयात ज्यांनी पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला, सक्रिय राहिले, बळ दिलं या दोन्ही लढ्यांना, ते एकमेव नेते आज
म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत होते. दिल्लीत जाऊन त्यांनी जंतर मंतरला आंदोलकांची भेट घेतली, जखमींची भेट घेतली आणि अत्यंत ते व्यथित झाले, संतापले. मी स्वतः पाहिलं. आज ते आपल्याबरोबर या सामनाच्या स्टुडिओमध्ये चर्चेला आहेत. उद्धवजी नमस्कार. नमस्कार. उद्धवजी, आपण राजधानी दिल्लीमध्ये होता, देशाची राजधानी आहे आणि देशाची राजधानीतून आपण एक देश आपल्या नजरेने प्रत्येक नेता पाहत असतो. तुम्ही काल काय पाहिलं? गेल्या अनेक वर्षांपासून देश जे भोगत आला, देशाची फसवणूक झालेली आहे. दरवेळेला चांगल्या गोष्टीसाठी देश मतदान करत असतो. 2014 पासून आत्तापर्यंत देशाला नुसती प्रलोभनं दाखवली गेली आणि प्रत्यक्ष पदरात काही पडलेलं नाही आहे. आपण जे मगाशी म्हणालात की जो एक उद्रेक आहे, हा उद्रेक केवळ नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा नाही आहे, तर हा उद्रेक गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जी फसवणूक या देशाची केली गेलेली आहे त्याबद्दलचा हा असंतोष आहे. आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतला आहे असं मी काल बघितलं. हा विष्णू आहे देश वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी. धर्म म्हणजे केवळ हिंदू मुसलमान असा नाही आहे, माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील आणि आजी आजोबासुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी ज्यांनी जन्म घेतलेला आहे. उद्धवजी, आणि आपण पाहिलं असेल आणि आपणच चिंता व्यक्त केली की दिल्लीच्या अनेक रस्त्यावर हा संपूर्ण, ज्याला तुम्ही जेन झी म्हणता, हा तरुण अत्यंत संतप्त हो. काही लोक त्याला झुरळ म्हणतात. हो, झुरळ म्हणतात, कॉक्रोच म्हणतात. होय. पण हा ज्या पद्धतीनं तो दिल्लीच्या रस्त्यावर संतप्त होऊन वावरत होता, फिरत होता, पोलिसांशी संघर्ष करत होता, हे योग्य आहे का? एक गोष्ट मला मुंबईपासून दिल्लीपर्यंत लक्षात आलेली ती म्हणजे ही सर्व जनता भीतीच्या पलीकडे गेलेली आहे. भीतीची बंदूक त्यांच्या कपाळावरती किंवा मस्तकावरती आत्तापर्यंत ह्या सरकारने जी रोखली होती ती बंदूक आणि ती बंधनं जुगारून आताही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरती उतरले. आणि का उतरणार नाही याचं कारण असं की 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीतवार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे. आणि बघा ना तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नकार घंटाच आहे. रोजगार मिळत आहेत का? नाही. रोजगार मिळत नाही आहे. महागाई कमी होते का? नाही. पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव झालेत का? नाही. पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण म्हणजे त्याच्यातसुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे. रस्त्यावरती खड्डे पडत आहेत, पूल पडत आहेत, पक्ष फोडले जात आहेत. दानपेट्या म्हणजे राम मंदिराची दानपेटी फोडली जाते, फोडली म्हणजे लुटली जाते. पेपर फुटत आहेत. म्हणजे या सरकारला कशाचीच काही पडलेलं नाही आहे. म्हणजे सरकार अपयशी आहे किंवा पूर्णपणे किंवा सरकार लुटारूच्या भूमिकेत आहे? नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? सरकार म्हणजे शेवटी काय? सरकारी एक यंत्रणा आहे, व्यवस्था आहे. ज्यांना ती यंत्रणा चालवता येत नाही अशा लोकांच्या हातात हे सरकार आहे. हे देशाचं दुर्दैव आहे आणि त्याच्या विरुद्ध आज जनता पेटलेली आहे. फक्त दिल्लीत नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, खास करून तुम्ही मुंबईत सुरुवात केली. हो, अशा प्रकारे पहिल्या दिवसापासून आपण पहिल्या दिवसापासून त्या आंदोलनात आहात. या देशाची तरुण पिढी त्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावरती उतरली आहे आणि ती या देशाची शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. हे या आंदोलनाचं मुख्य विचारधारा किंवा केंद्र आहे. बाकी कोणते विषय ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना की ही मालिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला व्यवस्थित शिक्षण मिळत नाही, इथून या तरुणांच्या रागाला सुरुवात झालेली आहे. जो शिकलाय सवरलाय त्याला नोकरी मिळत नाही, ही दुसरी गोष्ट. नोकरी मिळाली तर घर चालवायला पगार पुरत नाही, ही तिसरी गोष्ट. त्याच्यानंतर मी ज्याला मत देतोय तो जागेवरती राहत नाही आहे, तोच मला फसवतोय. स्वतःचे विकास होत आहेत पण मला साधी रोजीरोटी मिळत नाही आहे आणि त्याच्यावरती मीठ
चोळलं जाते ते असं आहे, पंतप्रधानांकडनं सांगितलं जातं की 80 देशात साधारणतः आता किती 150 कोटी असतील लोक, त्यातल्या 80 कोटी लोकांना हे फुकट रेशन देतात. म्हणजे तुम्ही काय उपकार करतात का? कोणाला तुमचं काय फुकट नको आहे, त्यांना कष्ट करण्याची त्यांच्यात धमक आहे, त्या कष्टाला फक्त तुम्ही व्यवस्थित मान करा, द्या, सन्मान द्या. आणि अशी मुलं जेव्हा रस्त्यावरती उतरतात त्यांची कॉकरोच म्हणून हेटाळणी केली जाते. अशी लोक काय लायकीची आहेत, ज्यांना म्हणजे तरुणांना कॉकरोच म्हणणारी लोक ही काय लायकीची ही आहेत? हेटाळणी या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी केली आहे. हो, पण ही अयोग्य आहे. कॉकरोच या जो म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारिकांनी आपलं शहीद झालेत, जीव दिलाय, प्राण दिलाय. कोणासाठी दिला? काय वय होती त्यांची? ही जेनझीच म्हणजे याला आपण आता जेनझी म्हणतो, तेव्हा तो शब्द नसेल, मला माहिती नाही, कारण मी नव्हतो त्या काळामध्ये, आपणही नव्हतो. पण त्यांनी त्यावेळेला जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादाराची प्राण्याची पर्वा न करता आहुती दिली असेल, तर त्यांनी जीव दिला नसता, प्राण दिले नसते, ते शहीद झाले नसते, तर ही खुर्चीची ऊब तुम्हाला उभवायला मिळाली असती का? म्हणजे हा त्यांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या वर्षी तोरणा जिंकला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग त्यांचं कर्तृत्व हे तुमच्यापेक्षा कित्येक पटीने मोठं आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसलात म्हणून आदरणीय असं नाही आहे. नाही, ह्याला असं तुम्हाला म्हणजे खुर्चीबद्दल आदर जरूर आहे, पण त्या खुर्चीवर अशिक्षित लोक बसल्यामुळे खुर्चीचा मान वाढेल अशी वर्तणूक जर कोण करणार नसेल तर त्याचा आदर कोणी ठेवणार नाही. नाही, या देशाचं आणि नेतृत्व आत्ता सुद्धा जे मला जे काही मी वाचलं की काल त्यांच्यासमोर परवा जो काय लाठी हल्ला झाला, आपणही माझ्यासोबत होतात, अगदी एक मुलगी वेवळून सांगत होती, आक्रोश करत होती, म्हणजे उद्वेग होता की तिचे कपडे फाडले गेले. हो, मुलींना मारहाण करण्यात आली, अनेकांना काठीला खिळे लावून लावले. ह्याच्यामध्ये काही त्यांचे गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, पण त्यांच्या हातात पोलिसांचे दांडुके होते. म्हणजे मुलींना कशा पद्धतीने वागवलं, कशा पद्धतीने लाडक्या बहिणी किंवा लाडक्या मुली आहेत त्या नाही, पण सरकारच्या. ते व्हिडिओ सादर करू पाहत असताना कोर्ट सांगते आम्हाला पाहायला वेळ नाही. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कोण तुम्ही? कोणासाठी बसल्यात तिकडे? हा प्रश्न विचारायचा नाही. म्हणजे तुम्हाला कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी सुमोटो सगळं करायला वेळ आहे, पण देशाच्या भविष्यासाठी त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांचे व्हिडिओ बघायला तुम्हाला वेळ नाही. म्हणजे धृतराष्ट्र झालात की काय तुम्ही? हे तुम्ही देशाच्या म्हणजे न्याय व्यवस्थेविषयी म्हणताय. होय, द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालंय का आता? मग कशाला चंद्रचूडाने त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती? का काढली? तुम्हाला काय वाटतं? आता काढून तरी काय उपयोग आहे? काढून तरी काय उपयोग आहे? जर तुमच्या डोळ्यादेखत सगळं घडूनही तुम्ही ते डोळे झाक करणार असाल तर त्या न्यायदेवतेने ती म्हणेल मला परत पट्टी बांधा. हा देशातल्या जनतेचा अपमान आहे आणि तो कोणीही करता कामा नये. सगळं त्यांच्याबद्दल काही बोललं तर लगेच हक्कभंग होतो किंवा मानहानी होते, पण माझ्या देशाच्या भविष्याशी तुम्ही टिंगल करताय, ही देशाची मानहानी आहे. उद्धव साहेब, आपण पाहिलं असेल की देशाच्या सीमेवरच्या अनेक राष्ट्रांमध्ये, मग नेपाळ असेल, बांगलादेश असेल, पुढे लिबिया असेल, तिकडे सुद्धा जेन झी रस्त्यावरती उतरलं आणि त्यांनी सत्ता बदल केला. ही ताकद आहे त्यांची. आणि तेव्हा आपल्या देशाची भावना होती अनेकांची की आपल्याकडे हे कधी होईल, आपल्याकडे हे कधी होईल. बघा, आज ते आपल्याकडे तुम्हाला होताना दिसतंय का? शेवटी हे व्हावं अशी कोणाची काही इच्छा नसते. या टोकापर्यंत या तरुणांना जाण्याची वेळ यावी ही कोणाचीच इच्छा नसते. साधी गोष्ट होती, किंवा साधी गोष्ट ह्यापुरती मी म्हणेन की परीक्षेचा अभ्यास करून जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी परीक्षेला जाते आणि त्याच्यानंतर तिला पेपर दिल्यानंतर कळतं की पेपर फुटलाय. आता जवळपास 20-22 मुला-मुलींनी आत्महत्या केली. त्यांचे पालक त्याच्यामध्ये होते ना. अनेक म्हणजे काही मुलांनी तर परीक्षेच्या टेन्शननी आत्महत्या केली. मग तुम्ही त्यांच्या भावनेची किंवा त्यांच्या त्रासाची कदर करणारच की नाही? आणि एवढं शिकल्यानंतर सुद्धा जर त्यांच्या कपाळी बेकारीचा सोटाच येणार असेल तर मग काय आहे भविष्य? काय का ही मुलं रस्त्यावरती का उतरले? परीक्षा केंद्रात जाऊ इच्छिणारी मुलं रस्त्यावरती का उतरलेत ह्याचा विचार कोण करणार? तुम्ही जेव्हा जंतर मंतरला पोहोचलात रात्री, पाऊस होता, तरीही लोक, तरुण मुलं असंख्य, म्हणजे मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं तिकडे होती. तुम्ही भाषण केलं, तो एक समोरून प्रतिसाद देत होता.
जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटलं? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर हृदय पिळवटून टाकणारं तो सगळा विषय आहे. मात्र त्याचबरोबरीने समोर जो काय सगळा तरुण वर्ग होता, म्हणजे देशाचे भाग्य विधाते होते, त्यांच्यातली हिंमत बघून एक मला पण वाटलं की देश जिवंत आहे, देश जिवंत आहे. आणि हा जिवंतपणा जोपर्यंत देशात आहे तोपर्यंत आपल्या देशावरती हुकुमशाही येऊ शकत नाही, हा एक विश्वास मिळाला. धर्मेंद्र प्रधान असं म्हणतात, तुम्ही ज्याला जिवंतपणा म्हणताय की या जिवंतपणा नसून हा अतिरेकीपणा आहे आणि ही गुंडागर्दी आहे. हा धर्मेंद्र आहे. हा हा धर्मेंद्र प्रधान आहे. बरं. ह्याच्यात धर्म कुठे? हं. म्हणजे हे नुसते जसं शिवसेना प्रमुखांच्या भाषेत ह्यांच्या पार्श्वभागावरती रेषा उमटल्यात म्हणून हे खुर्चीत बसलेत, नाही ते लायकीचे नाही आहेत ते त्या खुर्चीत बसायला. तुमचं काय म्हणणं आहे? राजीनामा हेच आहे. हा, राजीनामा नाही, ही धर्मेंद्रनी द्यावा की नरेंद्रनी द्यावा? सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. अच्छा. कारण ते द्र जे आहेत ते जनतेशी द्रोह करतायत. त्याच्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच इच्छा आहे माझी, अपेक्षा आहे. उद्धवजी, हे 12 वर्ष सरकार राज्य करत आहे, 12 वर्ष, आणि 12 वर्ष जनता एका दबावाखाली किंवा एका अंधभक्तीखाली या देशात जगत राहिली. 12 वर्षात हे जे काल तुम्ही चित्र पाहिलं जंतर मंतर आणि देशामध्ये, हे चित्र कधीच दिसलं नव्हतं. आणि अचानक भूकंप व्हावा आणि जमिनीतून लाव्हा वर उसळावा, हा विष्णूचा अवतार आहे, मी बोललो ना. हां, आपण जे म्हणताय. पण तुम्हाला वाटतं लोकांचं भय संपलं की जनता झोपली होती? नाही, लोकशाही झोपली होती. बघा, मी तुम्हाला सांगतो की हे राज्यकर्ते निर्दयी आहेत पण जनता दयाळू आहे. आणि म्हणून जे आपण म्हणतो ना की जनतेची स्मरणशक्ती ही काय शॉर्ट असते, तसं नाही आहे. लोक बघत असतात पण लोक म्हणतात ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे. पण किती जाऊ दे? ते जाऊ दे करताना सगळंच जायला लागलं. त्यावेळेला मग जनता रस्त्यावरती उतरते. त्याच्यामुळे जनता झोपलेली नसते, पण झोपल्याचं सोंग घेणारे सत्ताधारी जेव्हा येतात तेव्हा जनतेला आसूड हातात घ्यावा लागतो. ही क्रांतीची ठिणगी आहे. होऊ शकेल जर वेळेमध्ये काही उपाययोजना केली नाही तर ह्या देशामध्ये भयानक परिस्थिती उद्भवू शकते. आणि एकदा का हा तरुण रस्त्यावरती उतरला की तो त्याचं जे काय म्हणणं आहे ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. ही मला एक चिंता वाटते देशाची. उद्धव साहेब, अभिजित दिपके नावाचा एक तरुण, एक मराठी तरुण, हो, महाराष्ट्रातला, हा अमेरिकेत शिकत होता, शिकागोला. आणि तिथे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं जे झुरळा संदर्भातलं वक्तव्य आहे, तरुणांना त्यांनी बेरोजगारांना कॉक्रोच म्हटलं, झुरळ म्हटलं, त्यानंतर तो तरुण संतप्त होतो, विद्रोह करतो आणि हिंदुस्थानमध्ये येऊन एक आंदोलन सुरू करतो. आणि त्याला तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतो, जे आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला करता आलं नाही. हे आपल्या सगळ्या विरोधी पक्षाचं अपयश आहे असं आपल्याला वाटत नाही का? आहेच ना, नक्कीच आहे. विरोधी पक्ष म्हणजे मी केवळ सत्ताधाऱ्यांना दोष नाही देणार, विरोधी पक्षांना पण देणार. आणि म्हणूनच मी मध्ये माझं मी कुठेतरी बोललो आहे की देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडालेला आहे. कारण शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. आज हे धर्मेंद्र प्रधान असतील, इतर सगळे असतील, अगदी गृहमंत्री अमित शहांचं सुद्धा हे अपयश आहे की जे पक्ष फोडण्यामध्ये त्यांचं सत्ता कारण सगळं करतायत. हेच जर का तुम्ही धर्मेंद्र प्रधानने नंतर मग सगळी मिलिटरीची यंत्रणा वापरली पेपर निर्णय आणण्यासाठी, हे पेपर फुटण्याच्या आधी का नाही वापरली? तुम्हाला काम दिले ना, लोकांनी निवडून दिले, निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचं काम करा ना. तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय. म्हणजे अगदी बंगालमध्ये सुद्धा CRPFचे जवान घुसून तुम्ही स्वतःच्या पक्षाला विजयी करून घेतलं. अशा वेळेला सगळ्यांवरचाच विश्वास उडाला आहे. म्हणजे जे सैन्य आजपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आणि घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवत आहे निवडणूक जिंकायला. तिकडे दमदाटी करून निवडणूक जिंकताय.
जे मणिपूरमध्ये घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवत आहे. जे मणिपूरमध्ये त्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी वापरायला पाहिजे ती शक्ती, ती आज आमच्या तरुणांवरती, मुलींवरती लाठ्याकाठ्या आणि अगदी निर्दयीपणाने अश्रुधूर वापरण्यासाठी तुम्ही सोडण्यासाठी करताय. आणि त्याच्यावरती प्रश्न विचारायला गेल्यानंतर देशद्रोही ठरवलं जाते. त्याच्यामुळे आता तुम्ही कोणाकोणाला देशद्रोही ठरवणार? तुमच्या घरातली मुलं पण तिकडे गेलेत. नाही नाही, त्या तरुणांना सुद्धा देशद्रोहीच ठरवलेला आहे. हो, कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे, चीनचा हात आहे, नाही, मग असं सांगितलं जात आहे. मग हे आता व्हिडिओ आलेले आहेत की जे सिव्हिल ड्रेसमध्ये, नागरी वेशामध्ये हे गुंड दिसत आहेत. हे गुंड कोणाचे आहेत? भाजपचे आहेत, RSSचे आहेत का पाकिस्तानवरून आणले आहेत? आणि त्यांचे फोटो मी तिकडे जाहीर ह्याच्यात बोललो जंतर मंतरवरती की ते फोटो सोशल मीडियावरती करा प्रसारित आणि वॉन्टेड म्हणून करा. हे वॉन्टेड, हे गुंड आहेत, हे गुंड आहेत. आणि हे गुंड आहेत, हे उद्या सरकार बदलल्यानंतर यांना सोडायचं नाही. यांना यांची सजा मिळाली पाहिजे. जे मोदी म्हणालेत की जे अपराधी आहेत त्यांना सोडणार नाहीत, पहिले ह्या गुंडांना अटका करा. पोलीस ज्यांच्या नेम प्लेट नाही आहेत, मग हे कोण आहेत? मग त्यांना तुम्ही नाटक कंपनीचे कपडे घालून हातात दंडा देऊन पोलीस बनवले का तुम्ही? नाही नाही, अशा वेळेला सरकारचं एक धोरण कायम राहिलं, मग ते नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा भारतीय जनता पक्ष संपूर्ण असेल, ते विरोधी पक्षाला विकत घेतात, आमदार खासदार फोडतात, सरकारं विकत घेतात, निवडणुका विकत घेतात, मतं विकत घेतात, जय पराजय विकत घेतात. या देशामध्ये विरोधी पक्ष कोणता असावा किंवा नेता कोण असावा हे ते ठरवायला लागले. अशा वेळेला एवढा ताकदीचं सरकार असताना ते हे आंदोलन का संपवू शकलं नाहीत? त्यांची ताकद कुठे गेली? म्हणूनच म्हटलं की हा विष्णूचा अवतार आहे, हा रामाचा अवतार आहे. हे आंदोलन विकत नाही घेऊ शकले. आणि हे या निर्दयी रावण रूपी सरकारचा किंवा सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय आता हे थांबणार नाही. हा विष्णूचा अवतार. आणि जो आरोप केला जातो सातत्यानं की याच्यामध्ये परकीय हात आहे, तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की आता सरकारमध्ये परकीय हात आहे का, की जो आपल्या मुलांवरती लाठ्या चालवतोय, अश्रुधूर सोडतोय, ह्याच्यात म्हणजे आपलं सरकार कोण चालवतोय हाच आता एक संशोधनाचा विषय आहे. कोण चालवत आहे? नाही, हा संशोधनाचा विषय आहे. मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाचा IT सेल ही एक फार मोठी ताकद होती, पण ह्या जैन झीनं जंतर मंतरच्या हा IT सेल उद्ध्वस्त वाट लावून ठेवली त्यांची. कारण ज्या पद्धतीची सक्रियता किंवा ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो ती जर तुम्ही पाहिलीत तर त्या मुलांच्या बुद्धीची तुम्हाला अक्षरशः अभिमान वाटतो. नाही, हा लढा तुम्हाला सांगू का, अंधभक्त विरुद्ध देशभक्त असा आहे. अंधभक्त विरुद्ध देशभक्त असा हा लढा आहे. म्हणजे लहान मुली घोषणा देत होत्या. हो. काय घोषणा देत होत्या? आपण मोदींच्या 56 इंचाच्या छातीची नेहमी आपण टीका केली, पण त्या लहान मुलींची घोषणा होती 4, आया आया 56 इंच का बंदर, बाल नरेंद्र बाल नरेंद्र. आणि या घोषणा लोकप्रिय झाल्या, सर्वत्र व्हायरल झाल्या. कोणी गाणी म्हणताय, कोणी तिथे नाटक करताय, कोणी भाषण करताय, कोणी कविता करताय. लोकांना आता बंदुकीची भीती नाही राहिली, तुरुंगवासाची भीती नाही राहिली. आणि हे खूप कौतुकास्पद पण आहे आणि त्याचबरोबरीने सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक आणि भीतीदायक आहे. आपल्या देशातल्या लोकशाहीची प्रकृती सध्या कशी आहे? लोकशाहीला मला असं वाटतं या आंदोलनाने आता ऑक्सिजन मिळालेलं आहे. जी मरणप्राय झाली होती तिला आता ऑक्सिजन मिळालेलं आहे. कारण कोणाकडेच दाद मागून जर का न्याय मिळणार नसेल आणि द्रौपदीचं वस्त्रहरण होताना धृतराष्ट्र काही हलणार नसेल तर मग ती कोणी कविता लिहिली ना, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे. पण ही जर लोकशाहीची प्रकृती जर आता सुधारत असेल तर ही लोकशाही पुन्हा ताठ कण्यानं उभं राहण्यासाठी या देशातल्या संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या संविधानिक संस्था आहेत, न्यायालयं असतील, निवडणूक आयोग असेल किंवा गव्हर्नर्स असतील, लोकसभा, राज्यसभा, ह्यांच्या बळावर लोकशाही ही सुदृढ राहते. या सगळ्या संस्था आज ज्या मृतावस्थेत पडलेल्या किंवा गुलाम झालेल्या आहेत त्यांचं काय करणार? काही मृतावस्थेत आहेत पण काही दबावाखाली आहेत. हा दबाव एकदा जर का संपला
की मला असं वाटतं त्यांना परत नवीन कोंब फुटतील. हम्म, हम्म. कारण ह्या गोष्टी होतात, हा निसर्गाचा नियम आहे की पानं झडतात, पानं नव्याने येतात. तर नवीन कोंब येतील. लोकशाही काय मरणार नाही देशातली. जंतर मंतरचे सगळ्यात मोठे पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि ते शिवसेनेनं सगळ्यात आधी त्याच्यावरती एक भूमिका घेतली. तुम्ही किंवा आदित्य ठाकरे ह्याने नुसती भूमिका घेतली नाही, तर आपण शिवाई पार्वण शिवतीर्थावरती जो एक विराट असा तरुणांचा एक मेळावा घेतलात आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या भूमिका मांडल्यात, त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता हे पडसाद उमटू लागलेले आहेत. तुम्हाला असं का वाटलं की आपण तात्काळ या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे? शिवसेना ही तरुणांचीच संघटना आहे आणि शिवसेनेचा जन्मच मुळात बाळासाहेबांनी इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी तो दिला. जर तरुणांसाठी ही संघटना लढणार नसेल तर तरुणांसाठी दुसरं कोण लढणार? आणि काय चूक आहे त्यांचं? एक अभिजित दिपके तो तिकडे होता ना, व्यवस्थित होता, शिकत होता, तो शिकून करायची तिकडे नोकरी पकडून राहिलाही असता. त्याला काय गरज होती हा विषय उचलण्याची? बरं, विषय उचलला तो उचलला, तिकडनं पण तो म्हणजे उंटावरनं शेळ्या हाकू शकला असता. तो ते सोडून इकडे आला. आल्यानंतर आज अनेक तिकडे असंख्य तरुण मुलं मुली हे घरदार सोडून कित्येक दिवस, जवळपास आता महिना झाला, हे तिकडे आहेत आणि रोज गर्दी वाढते. आणि ही मुलं जर का स्वतःच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत असतील तर त्यांना आपण बळ देणं हे कर्तव्य मानलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, सोबत उभं राहिलं पाहिजे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रात तुम्ही स्वतंत्रपणे करता की तुमच्याबरोबर तुमचे इतर सुद्धा? नाही, आत्ताच मी राजाकडे होतो. आम्ही म्हणजे शिवसेना आणि मनसे तर एकत्र आहोतच. काल माझं राहुलजींबरोबर बोलणं झालं. त्याच्यानंतर त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा बोलले की आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. मी इतर राज्यातले काही नेत्यांशी सुद्धा बोललेलो आहे. ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या परीने हे सगळं करतायत. मात्र आता ह्या तरुणांना दिशा दाखवण्याची गरज आहे, नेतृत्व करण्याची गरज नाही. आता ह्यांना हे उतरलेत रस्त्यात. फक्त त्यांनी त्यांच्याकडनं वेडवाकडं काही होऊ नये असं जर का वाटत असेल तर सरकारने सुद्धा वेडवाकडं पाऊल उचलता कामा नये. पण सरकारला पूर्ण आत्मविश्वास आहे. कारण शेवटी ते आजही चर्चेला तयार असतील तर सरकारने त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवा सांगणारे RSS ह्या आंदोलनात गप्प काय? का सांगत नाही की या मुलांसोबत जाऊन चर्चा करा? पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. आम्ही म्हणजे हिटलर नाही. तर मग पाकिस्तानबरोबर तुम्ही हिटलर नसाल तर मुलांबरोबर हिटलरची भूमिका का करताय? हो, पण सरकार आजही या आत्मविश्वासात आहे किंवा आपल्या भाषेमध्ये मस्तीत किंवा माझात आहे की आम्ही हे मुलांचं आंदोलन सहज चिरडून टाकू, त्याच्यावेळी आम्ही चर्चा करणार नाही. याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? त्याने आजूबाजूला बघायला पाहिजे. ज्या शेख हसीनाना त्याने आश्रय दिलाय त्यांना विचारा की बाबा तुम्ही का नाही चिरडू शकला ते आंदोलन? नेपाळचे जे पंतप्रधान आता कुठे पळालेत नाही पळाले असतील तिकडे, त्यांना विचार तुम्ही का नाही हे चिरडू शकलात? कारण देश म्हणजे दगडधोंडे नाही, तो देश म्हणजे देशातली जनता. आणि ती जनता लोकशाहीमध्ये जसं जनता मत देते तर मत देण्याचे आणि मत व्यक्त करण्याचे जनतेला प्रकार माहिती आहेत.